हाय हॅलो नमस्कार. मी आबी टाटू सातारा. आता म्हणतात ना, कमी वयामध्ये आहे ना, की जी आपल्याला फील्ड आवडते त्या फील्डमध्ये करिअर आपण चूज केलं. 15 वर्ष अगोदर आपण टॅटूमध्ये यायचा निर्णय घेतलेला, तर सक्सेस आहे, चांगलाच आहे. 4 पैसे कमी किंवा जास्त मिळतील ही आपल्याला कधी अपेक्षा नव्हती. पण नाही ना, रँडमली काय होतं की आपलं ओपिनियन होतं की ना, ज्यामध्ये आपल्याला काम करायचं ना त्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे आणि आपण तीच गोष्ट करायची. की जे माझं मन लागतं ना कुठं त्या गोष्टीमध्ये लागलं. मी तिथं आहे ना, 15 वर्ष अगोदर मी टॅटूची सुरुवात केली तर लोकांना काय वाटायचं की हा गोंधळ करतोय, किंवा गोंधळ म्हणजे काय, टॅटू म्हणजे काय, ही क्रेजच नव्हती किंवा ह्या गोष्टी पण नव्हत्या. पण नाही ना, म्हणजे मी त्या गोष्टीवरती ठाम होतो की मला पैसे मिळू किंवा नाही मिळू, पण मला काम असं करायचं ना की तिथं माझ्यावरती कोणाचं बर्डन नको किंवा मला ती गोष्ट नको. ज्या कामातनं मला जो आनंद मिळतोय ते फक्त मला काम करायचं होतं. आणि त्या गोष्टीमध्ये ना मी सुरुवात केली. हाच माझा एक्सपिरियन्स किंवा आता मी तुम्हाला शेअर करतोय की पण म्हणतात ना, जे कामाचं असतं ना सॅटिस्फॅक्शन, ते एवढं मॅटर करतं. ज्यावेळेस क्लायंटचा आहे ना आम्हाला रिव्ह्यू मिळतो, सर तुम्ही टॅटू एवढा छान केला, मस्त केला, आवडला. टॅटू म्हणजे अशी गोष्ट नाही की लाईफ टाईम त्यांच्यासोबत बॉडीसोबत राहते. पण ते काम करताना त्यांना एक्सपिरियन्स येताना किंवा ते जो टॅटू ते चूज करतात त्याच्याविषयी आम्ही कन्सल्टिंग करताना, त्याच्यानंतर टॅटू कुठला केला पाहिजे, पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना, जो जो ॲज अ पर्सनली आपण करतो त्या पाठीमागं आपलं काहीतरी इमॅजिनेशन असतं, त्या पाठीमागं आपली काहीतरी भावना असते. त्या गोष्टी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही एवढ्या गोष्टी जेन्युइनली त्यांना कन्सल्ट करतो, त्यांच्याशी एवढ्या प्रोफेशनली बोलतो आणि प्लस काम पण एवढं प्रोफेशनल होतं ना की त्या गोष्टीमुळे ते कस्टमर सॅटिस्फाईड होतं. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला त्यांच्या मनामध्ये एवढ्या गोष्टी होत्या ना सॅटिस्फाईड की बस मी हा केलाय, हे आवडते. आणि कसं होतं की कामाची कलाकाराला ना कामाची पावती पैशामध्ये नसते. कलाकाराला फक्त कामाची पावती कुठंच नाही की ज्यावेळेस त्या क्लायंटपासून आपल्याला रिव्ह्यू मिळतात ना, सर टॅटू छान केला, काम भारी झालं, आवडलं, जेन्युइनली ते पैशामध्ये नाही. म्हणतात ना, सॅटिस्फॅक्शन कुठं असतं, ह्याच गोष्टीमध्ये. त्या गोष्टी आम्ही फॉलो करतोय. ज्या गोष्टीमध्ये काम करायची आवड आहे ते काम केलं ना तर ते काम काम कधीच वाटत नाही. ते काम करताना जे जो किंवा ज्या वाईब्स असतात ना त्या खूप वेगळ्या असतात. मी एक्सपिरियन्स करतोय 15 वर्ष असतील.